हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. समर हा अतिशय दारू प्यायलेला असतो आणि त्या ठिकाणी आपण पाहतो दुष्यंत आणि कृष्णा येतात आणि त्यांना पाहिल्यानंतर समरला अतिशय राग येतो आणि तो बोलतो, तुम्ही इथे कशाला आला आहात? माझ्यावर हसण्यासाठी आला आहात का? तेव्हा दुष्यंत त्याला उत्तर देतो, समर तू ही तुझीच काय अवस्था करून घेतलेली आहेस? आणि कृष्णा हे बोलते, तुम्ही आढळरावाचा मुलगा म्हणून तुम्हाला हे असे वागणे शोभत नाही. आणि तेव्हा समोर हा अतिशय रागाने कृष्णा आणि दुष्यंत दोघांकडे पाहू लागतो. त्यानंतर आपण पाहतो सर्वजण हे एक प्लॅन आखतात आणि त्यानुसार आढळरावच्या बेडवर उशा ठेवून त्या ठिकाणी पांघरून घालण्यात आलेले असते. आणि त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी अनुसया येते आणि ती आपल्या जवळचा सुरा काढते आणि ती बोलते, आढळराव आता तुझा खेळ संपला असे बोलून ती त्या उशीवर चाकूने वार करते. आणि त्याच वेळेस आपण पाहतो रूममधील लाईट लागते आणि त्या ठिकाणी कृष्णा, दुष्यंत, बाळजाबाई आणि आढळराव आलेले असतात. आणि त्यांना पाहिल्यानंतर अनुसया ही अतिशय घाबरते. आणि तेव्हा बाळजा आणि कृष्णा ही अनुसयाला बोलतात, अनुसया आता तुझा खेळ संपला. आणि तेव्हा अनुसया ही अतिशय घाबरते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये कृष्णा, दुष्यंत, बाळजाबाई आणि आढळराव कशा प्रकारे समर आणि अनुसयाला पोलिसांच्या ताब्यात देऊन त्यांना शिक्षा घडवणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. हळद रुसली कुंकू हसले या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.